नमस्कार. एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासा दिवशी महादेवाची पूजा कशी करायची व उपवास कसा करायचा हे 10 नियम पाहणार आहोत. महाशिवरात्र हे व्रत 26 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्री हे व्रत वर्षभरात आपण जे सोमवार करतो किंवा महादेवाचे जे काही व्रत करतो ते व्रत केल्याप्रमाणे आहे. महाशिवरात्र हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि आपणाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. शिवरात्रीचे व्रत हे घरातील सर्व लहान मोठ्या व्यक्तीने करायचे आहे. महाशिवरात्री हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी केले तर त्यांचे सौभाग्य अखंड राहते व त्यांची सर्व इच्छा पूर्ण होतात. तर महाशिवरात्रीचे उपवास कोणत्या पद्धतीने करायचा, महाशिवरात्री दिवशी आपण कोणते नियम पाळायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. नंबर 1. महाशिवरात्रीच्या उपवासा दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करणे. म्हणजे सूर्योदय होण्याअगोदर आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल किंवा काळे तीळ पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे. काळे तीळ पाण्यात टाकून आंघोळ केल्याने तुम्हाला पितृदोष असेल किंवा कालसर्पदोष असेल तर तो नष्ट होतो. नंबर 2. तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत फलाहार करून करायचा आहे. जर तुम्हाला फलाहार करून हे व्रत करायचा नसेल तर तुम्ही फराळ करू शकता. पण फराळ करताना पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठाचा वापर करावा. कारण महाशिवरात्री दिवशी पांढरे मीठ खाल्ले जात नाही. तीन. महाशिवरात्री दिवशी कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. जरी कोणी हे व्रत करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी हे सेवन करू नये. महाशिवरात्री उपवासा दिवशी कोणीही भांडण तंटा करू नये किंवा एकमेकांची निंदा करू नये. महाशिवरात्री दिवशी खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखवणे टाळावे. 5. महाशिवरात्रीच्या उपवासा दिवशी जर कोणी दुपारी झोपत असेल तर त्यांनी शास्त्रानुसार व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. कारण जे तुम्ही व्रत केले आहे त्या व्रताचे फळ तुम्हाला पूर्ण मिळत नाही. म्हणून उपवासा दिवशी दिवसा झोपू नये. 6. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर अगोदर तुम्ही नंदीचे दर्शन घ्या. नंतर द्वारविदर्भाची दर्शन घ्या. मग गाभाऱ्यात जाऊन महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून दोन्ही हातांनी टाळी वाजवून हर हर महादेव असा जयघोष करावा. 7. महादेवाची पूजा करताना जर तुम्ही श्री गणेश व पार्वतीची पूजा करत असाल तर कुंकू हळद लावावी. परंतु जर तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल तर सिंदूर किंवा कुंकू अर्पण करू नका. महादेवाला फक्त चंदनाचा टिळा किंवा विभूती लावा.
8. महाशिवरात्री दिवशी कोणत्या रंगाची कपडे घालावी? तर महाशिवरात्री दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची कपडे आवर्जून घाला, कारण महादेवाला पांढरा रंग हा खूप प्रिय आहे. महाशिवरात्रीच्या उपवासादिवशी काळ्या रंगाची कपडे घालू नये. 9. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्यात अतिशय महत्त्व मानले आहे. जर तुम्ही या दिवशी जागरण केले तर तुमच्या व्रताचे फळ तुम्हाला दुप्पट मिळेल. 10. महाशिवरात्री दिवशी घरातील शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करावा. पंचामृत देखील अर्पण करावे आणि मग मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करावी व शिवलिंगावर पाणी आणि कच्चे दूध अर्पण करावे आणि बेलपत्र हे पालथी अर्पण करावे. ही माहिती तुम्हाला पंचांगानुसार सांगितली आहे. तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव.